टू मृणाल रेसिपीज. आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी फ्राईड चपाती पास्ता. त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे 2 चपात्या घेतलेल्या आहेत. जर तुमच्याकडे चपात्या जर शिळ्या उरलेल्या असतील सो त्यासुद्धा तुम्ही यूज करू शकता या रेसिपीमध्ये. इथे मी ताजीच चपाती यूज केलेली आहे 2, म्हणजे त्या आफ्टरनूनला आम्ही बनवले होते आणि तेच मी रेसिपीच्या टाईमला शूट करताना वापरलेले आहेत. तर इथे मी चपातीला कट करून घेतलेला आहे सर्कल शेपमध्ये. तुम्ही ग्लासच्या हेल्पने सर्कल शेपमध्ये कट करून घेऊ शकता आणि बाकीची जी साईडचे कट्स आहेत ते आपण सेपरेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एक छोटंसं बॅटर इथे रेडी करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही मैदासुद्धा यूज करू शकता. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. मी जास्त मीठ ॲड करायचं नाही आहे. आपल्या बॅटरला पण थोडीफार टेस्ट असावी म्हणून हे फक्त आपल्याला कोटिंगसाठी वापरायचं आहे, कारण चपात्या रोल केल्यानंतर स्टिक होणार नाहीत. त्यासाठी आपण इथे हे बॅटर बनवत आहे. तुम्ही चपातीला थ्रेड वगैरे बांधूनसुद्धा फ्राय करू शकता, बट मला ते थ्रेडवालं ऑप्शन बरोबर नाही वाटत, त्यामुळे मी इथे हे बॅटर बनवलेलं आहे. तर मी इथे जशी चपातीचा जो रोल आहे तो जसा चपातीची जी इथे मी शीट घेतलेली आहे ती रोल करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे जे कॉर्नर आहेत ना तिथे तो आपण बनवलेला जो बॅटर आहे तो आपण तिथे प्रॉपरली व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. तसं इथे मी लावलेलं आहे आणि हे लावल्यामुळे ना आपली चपाती प्रॉपरली स्टिक होऊन जाईल आणि फ्राय करताना ते ओपन होणार नाही, ह्याची काळजी घ्या. आणि जास्त प्रमाणात जर तुम्हाला लावायचं तुम्ही लावू शकता, अर्धा फोल्ड करताना सुद्धा लावू शकता, सो दॅट आतली लेअरिंगसुद्धा ओपन होणार नाहीत. त्यानंतर आता इथे सगळेच रोल्स आपले बनवून झालेले आहेत. एका साईडला आहे ना आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि एकदम जास्त तेल वापरायचं नाही आहे. थोडे कमी तेलामध्ये सुद्धा चपाती चांगली आणि व्यवस्थित फ्राय होते. तर इथे ना आता थोडंसंच तेल घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये आपण एक एक करून आपले चपातीचे जे रोल्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. मी डेली आहे ना माझ्या चॅनलवरती इझी रेसिपीज टाकायचा प्रयत्न करत असते, जे इन्ग्रेडियंट्स घरी इझिली अवेलेबल असतात त्यापासून आणि कमी टाईममध्ये बनतील अशा. सो तुम्ही बघू शकता की आता एक एक करून आपले सगळे जे रोल्स आहेत ते ॲड करून झालेले आहेत. आता 15 ते 20 सेकंड आपण एका साईडून त्याला चांगलं फ्राय होऊन द्यायचं आहे. त्यानंतर आपण साईड चेंज करून घ्यायची आहे. जास्त पण आपण त्यांना फ्राय करून घेणार नाही आहोत. त्याला एक चांगला असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथे गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे, पण एकदम पण ब्राऊन होऊन देऊ नका, नाहीतर त्याची टेस्ट चांगली लागणार नाही. तर इथे आपण आपले जे रोल्स आहेत ते बनवून झालेले आहेत. त्यानंतर इथे आपण आपला सॉस रेडी करणार आहे. सगळ्यात आधी आपण घेणार आहोत चिली सॉस. आता चिली सॉस इथे आहे ना मी 1 चमचा चिली सॉस यूज केलेला आहे आणि त्यामध्ये आपण आता ॲड करून घेणार आहे सेम क्वांटिटीमध्ये सोया सॉससुद्धा ॲड करून घ्यायचा आहे. तुम्हाला टोमॅटो सॉस ॲड करायचा असेल तर तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना शेजवान चटणी ॲड केलेली होती. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी नूडल्सचा मसाला ॲड केलेला आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही नूडल्स मसाला तुम्हाला आवडत असेल तर टाका, कारण थोडंसं आहे ना ते टेस्टला खारट लागतं, तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, हे ऑप्शनल आहे. त्यानंतर जे आपण फ्राय करायला तेल यूज केलं होतं तेच तेल आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्ही नूडल्स मसाला टाकता तर त्यामध्ये मीठ ॲड करायची गरज नाही आहे, पण जर तुम्ही नूडल्स मसाला ॲड करत नाही तर थोडंसं तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ शकता. मीठसुद्धा ऑप्शनल आहे, कारण सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं, सो तुम्हाला मीठ टाकायची काहीच गरज नाही आहे. हे सगळं ऑप्शनल आहे. जे मी तुम्हाला बोलली नूडल्स मसाला आणि सॉल्ट हे ऑप्शनल आहे, हे टाकायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त सॉसेस यूज करू शकता विदाऊट एनी मसाला ॲड करता. त्यानंतर आपण ह्याला प्रॉपरली मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स करून झाल्यानंतर एकदा स्पूननीसुद्धा प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो मसाला सगळ्या रोल्सला व्यवस्थित लागेल. ॲक्च्युली ते रोल्स नाही आहेत, पास्ता आहे, पण ते रोलसारखं दिसत आहे. तर त्यानंतर आपण मिक्स करून झाल्यानंतर प्लेटिंग करून घेणार आहोत त्याची. तर इथं मी जी चूक केली आहे ना ती चूक तुम्ही करू नका. मी प्लेटिंग आहे ना चमच्याने केलेली आहे, म्हणजे चमच्याने करताना प्रॉब्लेम काय झाला की ते कुठेही जाऊन पडत होते, तर व्यवस्थित लाईनने ते टाकता आले नाहीत मला. सो तुम्ही इथे आहे ना
चिमट्याच्या यूजने एक एक करून तुम्हाला हवे तसे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही त्याची प्रॉपर अशी प्लेटिंग करू शकता. सो छोट्या मोठ्या मिस्टेक्स आहेत ना ते अवॉइड करू शकता तुम्ही रेसिपी जर तुम्ही शूट करत असाल त्यामध्ये. त्यानंतर इथे ना आपण कोथिंबीरने गार्निश करून घेणार आहोत. तुम्ही पांढरे तीळसुद्धा यूज करू शकता. आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा.